मतदानावर बहिष्कार टाकला तरी ग्रामस्थांच्या मागणीची कोणीच दखल घेतली नाही आणि अखेर खैरे गावात दरड कोसळलीच। राज्यात मान्सूनच्या सरी बरसू लागल्या आणि सुरुवात झाली कोकणातील दरड कोसळण्याच्या प्रकरणांना। महाड औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या खैरे या गावात एका घरालगत दरड कोसळून घराभोवती दगड मातीने घेराव घातला आहे। ही घटना 12 जून रोजी घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। तरी प्रशासन जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे। खैरे हे गाव दरड प्रवण गाव म्हणून शासनाने जाहीर केले, मात्र या ठिकाणी ग्रामस्थांचे स्थलांतर किंवा इतर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही। या उलट या गावाच्या हद्दीत 2 नवे कारखाने उभारण्याला परवानगी देण्यात आली आहे। जेव्हा या कारखान्यांच्या बांधकामाला सुरुवात झाली, एकजुटीने बांधकामाला विरोध दर्शवत बांधकाम करताना होणाऱ्या मशीन्सच्या कंपामुळे दरड कोसळण्याचा धोका वाढला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली, मात्र प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे की आज आमच्या बाजूला हाकेच्या अंतरावर केमिकलचे 2 प्लांट आलेले आहेत, तर ते आम्हाला नको आहे, ते जे हानिकारक आहे। आमचं गाव हे दरडग्रस्त आहे, दरडग्रस्त गाव असताना सुद्धा हे मोठे मोठे प्लांट त्यांनी केमिकलचे चालू केलेले आहेत, ते आम्हाला नको आहे। आणि मेन म्हणजे आमच्या मुलांनी भरपूर आमदार खासदारांकडे सगळ्यांकडे जाऊन लेटर दिलेले आहेत, प्रांतांकडे लेटर दिले आहेत, पण ते पाहिजे तसं उत्तर आमच्या मुलांना दिलेलं नाही आहे। त्यांनी आमच्या ग्रामस्थांचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे आणि आमच्या महिला मंडळाचा सुद्धा पूर्ण त्यांना सपोर्ट आहे आमच्या मुलांसाठी। यामुळे संतप्त गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकून उदासीनतेचा निषेधही दाखवला, तरीही प्रशासनाला जाग आली नाही। मान्सूनला सुरुवात होताच दरड कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान याबाबत तहसीलदार महेश शितोळे यांच्याशी संपर्क साधला असता कोसळलेल्या दरडीचा पंचनामा करण्यात आला असून ज्या घरांना धोका आहे त्या घरातील कुटुंबांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी दैनिक सागरच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। सागर डिजिटलच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।